साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांनी घेतली पत्रकार परिषद. महाआवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाच्या हप्त्याचे उद्या पुण्यात होणार वाटप. महाआवास अभियान 2024 ते 25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरी पत्र व किमान 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4:35 मुख्य बॅडमिंटन हॉल श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांना घरकुलाच्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर लाईव्ह दाखवण्यात येणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लाभार्थी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, NGO प्रतिनिधी व गावातील सर्व ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. उद्याचा दिवस हा आवास उत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाचे निर्देश आहे. आवास उत्सव, तर याच्यामध्ये आवास उत्सव म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आपण जी घरकुलं मंजूर केलेली आहेत गोरगरीब लोकांना, जे भूमिहीन लोक आहेत, जे अतिक्रमित लोक आहेत, ज्यांना जमीनच नाही, जे लोक फॉरेस्टच्या याच्यात राहतात, जे लोक गायरान जमीन राहतात, जे लोक बुडीत क्षेत्रात राहतात, अशा विविध प्रकारचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जिल्ह्यामध्ये घरकुलं मंजूर आपण केलेले आहेत. आणि अशी जी काही घरकुलं मंजूर केली आहे सर्व लाभार्थ्यांना उद्या दुपारी 3च्या पुढे त्या ग्रामसभेमध्ये, त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करायची सांगितलेली आहे. आणि ह्या ग्रामसभेमध्ये गावचे सर्व प्रतिष्ठित लोक, NGOज, सरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे हे जे लाभार्थी ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लोकांना पहिला हप्ता देण्याबद्दलचा 15,000चा हप्ता देण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे. आणि अशा लोकांची यादी ही ग्रामसभेमध्ये एक फ्लेक्स लावला जाणार आहे, डिजिटल फ्लेक्स. मग तो शाळेमध्ये ती ग्रामसभा भरलेली असेल किंवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, त्याचप्रमाणे सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद या स्तरावर या ग्रामसभा होणार, म्हणजे हे कार्यक्रम होणार आहेत. याच्यामध्ये लाभार्थ्यांची यादी पब्लिश होणार आहे आणि त्या लाभार्थ्यांना आपण प्रत्यक्ष एक सर्टिफिकेट देणार आहोत की बाबा हे तुझ्या नावाने हे घरकुल मंजूर झालेलं आहे आणि तुला मी पहिला हप्ता आता डिस्बर्स केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तू आता बांधकाम सुरू कर.